आजचा हा मोर्चा मुंबईकरांच्या हिताचा आणि धारावीच्या घरांच्या पुनर्विकासाच्या बाबतीत आयोजित केलाय। या मोर्चाचं नेतृत्व स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे करणार आहेत आणि या मोर्चाला संपूर्ण धारावीकर आणि मुंबईकर हे सगळे उपस्थित राहणार आहे। प्रचंड मोठा मोर्चा आज या निमित्ताने आयोजित केलाय। केंद्र राज्य सरकारने अडाणींना ज्या काही सोयी सवलती देऊन जी नागरिकांच्या मनामध्ये घबराट निर्माण केली आहे त्याचा जाब विचारण्यासाठी या अडाणींचं ऑफिस इथे BKC मध्ये आहे आणि म्हणून हा मोर्चा धारावी ते BKC असा आयोजित केलेला आहे। या मोर्चाच्या माध्यमातून या प्रकल्पामुळे मुंबईच्या विकासावरती होणारे परिणाम धारावीकर उद्ध्वस्त होऊ नयेत म्हणून, कारण या धारावीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लघु उद्योग चालतात, सगळ्यांची पोटं त्याच्यावरती आहेत आणि यांना उद्ध्वस्त विस्थापित होऊ नये म्हणून धारावीकरांचा आवाज उचलण्यासाठी त्यांच्या पाठीमागे शिवसेना मजबूतीने उभं आहे हे दाखवण्यासाठी आजचा मोर्चा आयोजित केला आहे। आजचा जो मोर्चा आहे याला प्रशासनाने सुद्धा परवानगी नसलेली मैदान सुद्धा नाही असं सुद्धा सांगितलं, काय नेमकं मोर्चा हा मोर्चा असतो। आम्ही मोर्चा काढायचं ठरवलेला आहे। आम्ही प्रशासनाकडे अर्ज केलेला आहे, त्यांनी अजून कुठेही उत्तर दिलेलं आहे की नाही मला माहीत नाही, परंतु मोर्चा हा निघणारच आहे। मोर्चाची पूर्ण तयारी झालेली आहे। मोर्चा शांततेत असेल आणि मोर्चामध्ये आमच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत याच फक्त आम्हाला बोलून दाखवायच्या। सर, हा जो मोर्चा आहे ज्या ठिकाणी आपण आहे त्या ठिकाणावरती असणार आहे का अदानीच्या कुठल्या कार्यालयावरती जाणार आहे? कारण अदानीच्या कार्यालयावरती सुद्धा इमारतीवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे। प्रश्न असा आहे की मोर्चा हा लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आहे। आज अदानीच्या कार्यालयावरती कुठलीही भेट किंवा काही ठरलेलं नाही आहे। आज लोकांचे प्रश्न याच्या घराच्या खाली येऊन त्यांच्या ऑफिसच्या खाली येऊन मांडायचे। त्यानंतर हे सगळे विषय, पहिले तर गोष्ट म्हणजे आमची मागणी कशी आहे की हा प्रकल्प सरकारने करावा। हा सरकारचं म्हणणं काय आहे त्याच्यावरती कळेल, त्याच्यानंतर हा निर्णय घेतला जाईल। सरकार म्हाडाच्या बाबतीत का विचार करत नाही? कारण म्हाडासारखी एक मोठी संस्था आपल्याकडे आमचं हेच म्हणणं आहे, जसं BDD चाळ आम्ही म्हाडाच्या माध्यमातून आज केली, सरकारने केली, तसाच हा प्रकल्प सरकार करू शकतो आणि ज्या काही सोयी सवलतींची खैरात सरकारने वाटलेली आहे ते सरकारचे पैसे का डुबवायचे आणि म्हणून आमचं पहिला मागणी अशी असेल की हा प्रकल्प सरकारनेच करावा। अदानीकडे देण्याच्या मागचं सरकारचं उद्दिष्ट काय असेल असं वाटतं? सरकारला विचारा, त्यांचे मित्र आहेत ते।